99% लोकांना माहिती नाही. श्री ज्योतिबा प्रकट दिनाच्या दिवशी ही एक गोष्ट केल्यास मिळते विशेष कृपा. 24 मार्च 2026 श्री ज्योतिबांचा प्रकट दिन. हा उपाय केला तर नक्की मिळेल नाथांचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग भला. केदारनाथ प्रकट दिन सोहळा 2026. प्रकटोत्सव परंपरेचा लाभलेली भक्तांच्या कुळाचे कुलदैवत म्हणजे श्री ज्योतिबा. दख्खनदेशी रत्नागिरी पर्वतावर भक्तजनांच्या हितासाठी कणाकणात उभा राहिलेला हा देव म्हणजे साक्षात श्री ज्योतिबा होय. चोपडाई, यमाई, काळभैरव या देवतांच्या सहाय्याने भक्तांच्या रक्षणासाठी भक्ती आणि मुक्तीची अखंड काळजी घेत भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असणारा हा देव भक्तांच्या आयुष्यात नित्य आनंदाचे सोहळे घडवून आणतो. केदारनाथांच्या भक्तांना अडचणी येत नाहीत असे नाही, पण हा देव स्वतः ज्योती स्वरूपात भक्तांना नित्य मार्ग दाखवत असतो. आपल्या परिवाराला आनंद देणाऱ्या, संकटातून अलगद बाहेर काढणाऱ्या देवाला स्वतःचा मात्र सोहळा नाही, ही खरं तर त्याच्या वैराग्यपूर्ण रूपाची साक्ष आहे. चैत्र यात्रा यमाईची, श्रावण षष्ठी चोपडाईची. खेडोबांची यात्रा भक्तांना नियम घालून देण्यासाठी आई अंबाबाईने सुरू केली. मग दख्खन मुलखाचा स्वामी असणाऱ्या देवांचा उत्सव कोणता, तर तो म्हणजे देवाचा प्रकट दिन. चैत्र शुक्ल षष्टीयुक्त सप्तमीला मंगलप्रसंगी सूर्योदयाच्या वेळी ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी यांचा अंश, कोठे, स्वर्ग आणि वारा सूर्याचे तेज याचा एकत्र अवतार ज्योती स्वरूपात प्रकटला. पौंड्रक ऋषीची धर्मपत्नी असणाऱ्या विमलाबुजा मातोश्रींच्या उदरीत ज्योती स्वरूपात प्रकट झालेल्या या परमेश्वराने या पृथ्वी दाम्पत्याच्या प्रेमापोटी 8 वर्षाच्या वयात बटूचा अवतार धारण केला तो हा दिवस. यावर्षी मंगळवार दिनांक 24 मार्च 2026 रोजी प्रातःकाळी सूर्योदयाला हा क्षण येतो आहे. ज्योतिबाचे दर्शन घडावे म्हणून पौंड्रक ऋषींनी एक कल्पपर्वत प्रवेश व्रताचे आचरण केले. त्यांच्या इतकी तपश्चर्या आपली नाही, पण म्हणतात जितकी शक्य तितकी उपासना करावी. गुरुवारी 19 मार्च ते मंगळवार 24 मार्चपर्यंत ज्योतिबा नवरात्र असणार आहे. म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यापासून आपल्याला जमेल ते नियम धरून सात्विक आचरण करून आपण नाथाच्या प्रकट दिनाचे हे नवरात्र साजरे करूया. वाडी रत्नागिरीवर या निमित्ताने रोज केदार कवच, सहस्त्रनाम यांचे पठण तसेच केदार विजय ग्रंथाचे पारायण असा विविध कार्यक्रमांनी नटलेला सोहळा सुरू असतो. यामुळे वाडी रत्नागिरीला येता आले तर उत्तम. नाथांचा हा प्रकट क्षण म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर त्या अनादिसिद्धी योगाच्या परंपरेला जागत 6 दिवस 6 विकारांवर विजय मिळवण्याचा दिवस आहे. ज्योतिबा डोंगरावर असणारी त्रिपुरी मूर्ती म्हणजे ज्योतिबा हा प्रकाश देणारा, अज्ञान अंधकार नष्ट करणारा, मोक्ष देणारा असा विद्येचा राजा आहे. त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक देवाच्या दारात हजेरी लावतात व त्यांचे दर्शन घेतात. त्यांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते आणि मन शांत होते. पूर्णत्व आणि आनंदाची अनुभूती जर कुणाला अनुभवायची असेल तर त्यांनी एक वेळा तरी ज्योतिबा दैवाच्या दर्शनाला नक्की यावे. ज्योतिबाचा नामजप करावा. अंतर्मनाने भक्त देवाला पाहून त्यांचे दर्शन घेऊन समाधानी होऊन जातात. ज्योतिबाचे दर्शन घेतले तर सर्व पापांचा नाश होतो. ज्योतिबा डोंगरावरती प्रत्येक वर्षी प्रकट दिनी महाप्रसाद असतो. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आरती, अभिषेक, पालखी असे विविध कार्यक्रम आयोजित असतात. लाखोंच्या उपस्थितीत भाविक भक्त उपस्थित राहून देवाचा आशीर्वाद घेतात व गुलालाचे उधळण करतात. श्री केदारनाथ
ज्योतिबा नवरात्र उपासना कशी करावी ते बघू. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी देवाला अभिषेक करून ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभी करावी. सकाळी संकल्प करून केदार विजय ग्रंथाचे पूजन करून ग्रंथपारायणास सुरुवात करावी. कलश स्थापना करून रोज 6 अध्याय याप्रमाणे वाचन करावे. दररोज केदार कवच व केदार सहस्त्रनामाचा पाठ करावा. केदारनाथाच्या नवरात्रामध्ये 6 दिवस सुरतस्थ राहून केदारनाथांप्रती भक्तिभावाने कृतज्ञता व्यक्त करावी. जन्मोत्सवा दिवशी सूर्योदयाला देवाला स्नान अभिषेक करून पूर्ण 3रा अध्याय एकदा वाचावा आणि श्री नाथांच्यावरती पुष्पवृष्टी करावी. दुपारी ग्रंथसमाप्ती करून आरती करावी व अन्नभोजन करावे. हे सर्व जर शक्य नसेल तर आपणही आपल्याला यातली शक्य ती सेवा आपल्या घरी साजरी करून दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी सूर्योदयापूर्वी नाथांच्या प्रकट क्षणांचे वर्णन करणारा केदार विजय ग्रंथातील 3रा अध्याय वाचा आणि घरच्या देवावर गुलाल फुलांची उधळण करून देवाचा प्रकट दिन साजरा करावा. श्री केदारनाथांची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी जन्मोत्सव सोहळा मनापासून यथाशक्ती आवर्जून करावा. बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. अजून अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.